पशुपतीनाथ व्रत कसे करावे? व्रताचा दिवस ठरवा. हे व्रत प्रामुख्याने 5 सोमवार केले जाते. पूजा ज्या मंदिरात कराल त्या शिव मंदिरातच सलग 5 सोमवार सकाळी आणि संध्याकाळी पूजा करायची असते. सकाळची तयारी. पहाटे लवकर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र धारण करा. शक्य असल्यास पांढरे किंवा पिवळे कपडे परिधान करा. पूजेतील साहित्य: बेलपत्र 3 पानांचे, पंचामृत, तांदूळ अर्धवट नसलेले संपूर्ण, लाल चंदन, पिवळे चंदन, गहू, मूग, दूध, अगरबत्ती, खडीसाखर, लवंग, मिरी, हरभऱ्याची डाळ, फुले, धूप, दीप, फळे, शिरा. सकाळची पूजा विधी. सकाळी लवकर उठून शुद्ध स्नान करून पूजा सुरू करा. सर्वप्रथम भगवान शिवांना स्वच्छ पाण्याने अभिषेक करा. त्यानंतर दुधाने व पंचामृताने अभिषेक करा. अभिषेकानंतर देवळातील शिवलिंग स्वच्छ कापडाने पुसून घ्या. नंतर लाल पिवळ्या चंदनाने ओम काढा. त्यानंतर खालील पूजेचे साहित्य अर्पण करा: मूग, तांदूळ, लवंग, मिरी, गहू, बेलपत्र, फुले. ओम नमः शिवाय हा मंत्र 108 वेळा जपा. संध्याकाळची पूजा विधी. घरी प्रसादाची तयारी करा. घरी तुपात किंवा तेलात शिरा बनवा. त्या शिऱ्याचे 3 भाग करा. पूजा झाल्यानंतर 2 भाग देवळात अर्पण करा आणि 3रा भाग स्वतः प्रसाद म्हणून खा. दिवे तयार करा. घरी 6 तुपाचे दिवे तयार करून घ्या आणि ते मंदिरात घेऊन जा. पूजेची वेळ प्रदोष काळात संध्याकाळची पूजा करा. संध्याकाळची पूजा विधी. पूजेची पद्धत. सकाळच्या पूजेप्रमाणेच संध्याकाळीही तीच पूजा करा. भक्तिभावाने शिवलिंगावर अभिषेक, चंदन, फुले, बेलपत्र अर्पण करा. ओम नमः शिवाय किंवा ओम पशुपते नमः या मंत्राचा जप करा. व्रतकथा वाचन. पशुपतीनाथ व्रताची कथा भक्तिभावाने वाचा. प्रसाद व आरतीची पद्धत. ओम जय शिव ओंकारा किंवा शंकराची आरती म्हणा. प्रथम आरती झाल्यावर शिऱ्याचा प्रसाद 3 भागामध्ये विभागा. त्यातील 2 भाग देवळातच घ्या आणि 3रा भाग उपवास सोडताना सेवन करा. यानंतर 6 तुपाचे दिवे देवासमोर ठेवा. प्रसाद व आरतीची पद्धत. त्यातील 5 दिवे मंदिरात लावा आणि 1 दिवा प्रसादासह घरात घेऊन या. घरात आल्यावर दाराकडे तोंड करून आपल्या उजव्या बाजूस तो दिवा ठेवून लावा. त्या दिव्याला मनापासून आपली इच्छा सांगा आणि मग घरात प्रवेश करा. जेवत असताना उरलेला प्रसाद भक्तिभावाने ग्रहण करा. उपवास नियम. फळाहार किंवा दुधावर दिवस घालवा. संध्याकाळी पुन्हा शिवपूजन करून उपवास सोडा. ही पूजा सलग 5 सोमवार करा. एखादा सोमवारमध्ये अडथळा आला तर तो सोमवार सोडून पुढचा सोमवार सुरू ठेवा. 5व्या सोमवारी याच पद्धतीने पूजा करून देवाला 1 नारळ आणि 11 रुपये अर्पण करून व्रताची सांगता करा. हेच व्रत पशुपतीनाथ व्रत म्हणून केले जाते.